ज्या आषाढ पौर्णिमेला तथागत भगवान बुद्धाने धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश दिला, त्या पौर्णिमेपासून भिक्खू संघाचा वर्षावास सुरू झाला. अशी पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमा. त्या पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन सूत्राचा उपदेश दिला. तथागत भगवान बुद्धाने भिक्खू संघाची स्थापना केली. भिक्खू संघासह स्वतःही भगवान बुद्धाने प्रथम वर्षावास सारनाथ या ठिकाणी इसवी सन 528-27च्या दरम्यान केला. या असाधारण महत्त्वपूर्ण घटनांनी युक्त असलेला काळ म्हणजे आषाढ पौर्णिमेचा. या आषाढ पौर्णिमेपासून ते 3 महिने लगातार आश्विन पौर्णिमेपर्यंत आपण लगातार बुद्धाने त्यांचा धम्म वाचन करतो, पंचशील पालन करतं, कुणी अष्टशिलाचं पालन करतं, कुणी 10 पारमिताचं पालन करतं. आणि या पालनामुळे खरं तर याद्वारे आपल्याला आपल्या जीवनाची सुगती आणि सद्गती करता येते. असा पिरियड म्हणजे वर्षावासाचा काळ. या वर्षावासाची सुरुवात कशी झाली, या वर्षावासाचं महत्त्व काय, या वर्षावासामध्ये काय केलं पाहिजे, वर्षावासा कशासाठी कुणासाठी असतो, या 2-4 गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. एका उपासकाचा देखील फोन आला की भंतेजी वर्षावास म्हणजे काय, आणि हे विचारलं की उपोषत मला करायचे, उपोषत करायचं की उपास करायचा. आमच्या भंतेने देखील त्यांना चांगलं समजावलं. जर तुम्ही उपास करत असाल तर तुम्ही हिंदू धर्माप्रमाणे कर्मकांडवादी आहात, आणि जर तुम्ही उपोषत करत असाल तर तुम्ही बौद्ध धम्माचे पाईक आहात, तारक आहात, मारक नव्हे. तात्पर्य हे आहे की वर्षावास हा भिक्खू संघासाठी महत्त्वाचा तर असतोच, परंतु त्याचबरोबर सुगती आपल्या जीवनाची करण्यासाठी उपासकांसाठी देखील हा 3 महिन्याचा काळ, ज्याप्रमाणे मुसलमान धर्मामध्ये रमजानचा काळ महत्त्वाचा असतो, ज्याप्रमाणे प्रत्येक धर्मामध्ये कोणता ना कोणता वेळ एक चांगला मानला जातो, त्याचप्रमाणे बुद्ध धम्मामध्ये देखील वर्षावासाचा काळ हा श्रेष्ठ मानला जातो. खरं तर या वर्षावासाच्या काळामध्ये आपण ग्रंथ वाचन करतो, ही एक प्राथमिकता आपण ग्रंथ वाचनाला देतो, परंतु या व्यतिरिक्त देखील भरपूर काही या वर्षावासामध्ये आपण करायला पाहिजे, जे आपण करत नाही. वर्षावास काही लोक म्हणतात भिक्षूंचा असतात, आणि काही भिक्षू म्हणतात की भिक्षूंचा नसतो तर उपासकांचा देखील असतो. आणि वस्तुस्थिती असते की दोन्ही देखील नियम आणि विनय विसरून वर्षावास पालन करत असतात. म्हणजे एक नवल असं असतं की वर्षावास आपण का पाळतो हे फार महत्त्वाचं आहे. वर्षावासामुळे एखाद्या भिक्षूचा वर्षावास जर जास्त असेल, एखाद्या भिक्षूचे वर्षावास जास्त असतील, एखाद्याचे 5 असतील, 10 असतील, तर तो इतर भिक्षूपेक्षा सिनियर असतो ज्यांचे 5 वर्षावास असतील. म्हणून वर्षावास हा एका भिक्षूचा सिनियरिटी वाढविण्याचा देखील काळ असतो. एक प्रकारची त्यांची सिनियरिटी वाढते. तो भिक्षू वर्षावास किती झाले, 10 वर्षावास झाले असतील तर त्याद्वारे त्यांना थेरो म्हटलं जातं. त्याच भंतेजींचे 20 वर्षावास झाले असतील तर त्यांना महाथेरो म्हटलं जातं. बऱ्याचदा हा देखील बऱ्याच लोकांना ही संकल्पना स्पष्ट नाही. थेरो आणि महाथेरो, थेरो म्हणजे स्थविरच आहे आणि महाथेरो म्हणजे महास्थविर आहे. हे एकच संकल्पना आहे. आता याच्यामध्ये खरं तर थेरो महाथेरो झाल्यानंतरची कोणती पोस्ट येते असं जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर श्रोतापत्ती, सकादागामी, अनागामी आणि अरहंत प्राप्ती ही देखील त्यामध्ये एक बुद्ध धम्माची सर्वोच्च डिग्री आहे. बुद्ध धम्मातील सर्वोत्तम फळ जर कोणतं असेल तर हे आहे. आपण आता वर्षावासाची सुरुवात कशी झाली याचा आपण अर्थ बघूया, याचा आपण
इतिहास बघूया. वर्षा म्हणजे पाऊस असतो, वर्षा म्हणजे पावसाचा महिना असतो, त्याला आपण वर्षा म्हणतो. आणि वास म्हणजे त्या ठिकाणी निवास करणे. वर्षावास म्हणजे वर्षावासामध्ये निवास करणे, पावसामध्ये निवास करणे, त्याला वर्षावास म्हणतात. वर्षावासाची सुरुवात होण्याचं कारण असं आहे की भगवान बुद्धाच्या काळामध्ये ज्यावेळेस भगवान बुद्ध स्वतः 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त करतात, ज्ञान प्राप्त करतात, 29व्या वर्षी गृहत्याग करतात आणि 29व्या वर्षी गृहत्याग करून 35व्या वर्षी बुद्धत्व प्राप्त करतात. म्हणजेच इसवी सन पूर्व 528 मध्ये भगवान बुद्ध बुद्धत्व प्राप्त करतात. त्यावेळेस भगवान बुद्धाला यश हा शिष्य बनतो, त्याचे काही मित्र शिष्य बनतात आणि त्याचसोबतच भगवान बुद्धाने ज्यांना धम्मचक्र प्रवर्तनाचा सुत्ताचा उपदेश दिला अशा पंचवर्गीय भिक्षू ते देखील अरहंत बनतात. कौंडन्य, वप्प, भद्दीय, महानाम, अश्वजित हे सगळेजण अरहंत बनतात. मग या सर्वांनीच हे सगळेजण 61 मिळून असलेले अरहंत प्रत्येक दिशेला जा असं भगवान बुद्धाचा ते शिरोधारी आदेश मानतात. बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय अत्थाय हिताय सुखाय देव मनुष्यानं धम्म देसेत भिक्कवे धम्म आदि कल्याणं मज्ज कल्याणं पर्योसान कल्याणं इत्यादी इत्यादी. भगवान बुद्ध भिक्षूंना समजावतात, भिक्षूंनो आपण तर दुःखातून मुक्त आहोत, लोकांच्या दुःखमुक्तीसाठी बहुजनांच्या सुखासमाधानासाठी तुम्ही सर्वत्र विचरण करा. बहुजन हिताय सुखाय अशी तुमची बिरुदावली राहू द्या, असं तुमचं ध्येय राहू द्या. आणि खऱ्या अर्थाने तेव्हापासून ते 61 अरहंत सर्वत्र चंक्रमण करू लागले, परिचारिका करू लागले आणि सर्वत्र दिशा उपदिशा ऊर्ध्वानी अधो चारही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर दिशा आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य दिशा सर्व दिशांना भिक्षू संघ विचरण करू लागलं. आणि जिथे बौद्ध धम्माचा प्रचार झाला नव्हता त्या ठिकाणी देखील बौद्ध धम्माचा प्रचार झाला. आणि ज्या ठिकाणी बौद्ध धम्माचा प्रचार झाला त्या ठिकाणाहून हजारो लाखोंच्या संख्येमध्ये भिक्षू संख्या वाढली. आणि त्याचा परिणाम काय झाला? बौद्ध धम्माचा एक प्रकारचं रोप ज्याप्रमाणे वटवृक्ष बनतं त्याचप्रमाणे भगवान बुद्धाने ज्या भिक्षू संघांना 61 भिक्षूंना समजावलं, घडवलं होतं, त्यांनी अखंड भारतवर्षामध्ये भिक्षू संघ घडवला. आणि 528च्या दरम्यान भगवान बुद्धाने प्रथम वर्षावासाला सुरुवात केली. भगवान बुद्धाचा पहिला वर्षावास सारनाथ येथे आहे. सारनाथ येथून भगवान बुद्धाने प्रथम वर्षावास केला. आणि सारनाथ हा वर्षावास झाल्यानंतर त्या पंचही वर्गीय भिक्षूंना सगळ्यांना ज्ञानाच्या प्रकाशासाठी, दुसऱ्यांच्या भल्यासाठी, दुसऱ्यांच्या सुखासमाधानासाठी भगवान बुद्धाने सर्वत्र विचरण करा असा आदेश दिला होता. ज्याप्रमाणे सम्राट अशोकाच्या काळामध्ये तृतीय शताब्दीमध्ये सम्राट अशोकाने सर्वत्र भिक्षू संघ पाठवला होता. मध्य आशियामध्ये पाठवला, पूर्व आशियामध्ये पाठवला, पश्चिम आशियामध्ये, दक्षिण उत्तर आशियामध्ये, आशियात्तर जागेमध्ये देखील बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार वाढवण्यासाठी सम्राट अशोकाने आपलं योगदान दिलेलं आहे. म्हणूनच त्यांना देवानाम पिय असं म्हणतात. असो, वर्षावासाचा इतिहास हा आहे. वर्षावासाची सुरुवात 528-27च्या दरम्यान झाली. तो आजतागायत भगवान बुद्धाच्या प्रथम वर्षावासापासून ते आजपर्यंत प्रत्येक भिक्षू संघ जो उपसंपदा प्राप्त आहे त्याच भिक्षूला वर्षावास करता येतो. श्रामणेराचाही वर्षावास नसतो, श्रामणेरीचाही वर्षावास नसतो, खऱ्या अर्थाने उपासकांचाही वर्षावास नसतो, उपासिकेंचाही वर्षावास नसतो. परंतु त्या वर्षावासाच्या काळामध्ये काही नियम अटी पाळायचे असतात. आणि फक्त वर्षावासामध्येच नाही तर उपोषित आपण वर्षावास नसला तरी पाळत असतो. अष्टशिलाचं उपोषित आपण अष्टमी असेल, अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल प्रत्येक दिवशी पाळत असतो. म्हणून प्रत्येक
दिवस म्हणा किंवा पौर्णिमा अष्टमी म्हणा सगळ्या आपल्यासाठी सारख्याच आहेत, परंतु वर्षावासामध्ये खऱ्या अर्थाने महत्त्व प्राप्त होतं ते भिक्षू संघासाठी. आणि भिक्षू संघाचा एक वर्षावास होणं म्हणजे इतर भिक्षूपेक्षा त्याची सिनियरिटी वाढणं असा त्याचा अर्थ होतो. आज आमच्या बदंत अंगुलीमाल शाक्यपुत्र मास्तर यांचे वर्षावास तब्बल 46 वर्षावास झालेत, 76-77 पासून. माझा वर्षावास 2016 पासून सुरू झाला ते 22 म्हणजे आजचा हा माझा 7वा वर्षावास आहे. प्रत्येक भिक्षूसाठी वर्षावास हा फार महत्त्वाचा असतो. वर्षावास सुरुवात होण्या अगोदर काही उपासक उपासिका भिक्षूंना आमच्या विहारामध्ये या, आमच्या विहारामध्ये येऊन आम्हाला धम्माचा हितोपदेश द्या, धम्माचं मार्गदर्शन करा, धम्माप्रमाणे धम्माचे नियम अटी असेल विनय असेल ते आम्हाला सांगा. किंवा काही उपासक भिक्षूंच्या हातामध्ये फूल देऊन आमच्या विहारातील वर्षावास स्वीकार करा, किंवा तशी पालीमधून गाथा म्हणतील, किंवा आमच्या या विहारामध्ये एकही भिक्षू नाहीत, आपण वर्षावासासाठी आमच्या विहारामध्ये यावं अशी उपासकांची इच्छा सदिच्छा असेल त्या ठिकाणी भिक्षू जाऊन त्या ठिकाणी धम्मदान देतात, त्या ठिकाणी धम्माचं दान देतात, त्या ठिकाणी बुद्धाचा जो काही हितोपदेश असेल तो भिक्षू संघ सांगत असतो. आणि त्या वर्षावासाच्या काळामध्ये भिक्षू संघ फक्त आणि फक्त बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ वाचन करतो बस एवढंच नाही, तर त्याशिवाय देखील खूप सारं आहे. खऱ्या अर्थाने त्याच दरम्यान भिक्षू धम्माचं देखील आचरण करतो आणि ध्यानामध्ये देखील प्रतिष्ठित होतो. खऱ्या अर्थाने ज्याप्रमाणे एखाद्या माणसाचा दागिना शील असतो त्याचप्रमाणे भिक्षूंचा देखील दागिना शील आहे. एखाद्या बिल्डिंगचा पाया जसा मजबूत असेल त्यावर आधारित ती भविष्यात होणारी बिल्डिंग असते, त्याचप्रमाणे या शिलावर आधारित भिक्षूंचं तसेच प्रत्येक उपासक उपासिकांचं जीवन आधारित असतं. म्हणून हा शिलाचा पाया म्हणा किंवा धम्माचा पाया म्हणा पक्का करण्यासाठी एका ठिकाणी राहून भिक्षूंना आपला शिलाचा पाया पक्का करण्यासाठी अतिशय चांगला सुयोग्य वेळ मिळतो. भगवान बुद्धाच्या काळात खऱ्या अर्थाने वर्षावासाची सुरुवात एका ठिकाणी बऱ्याच ठिकाणी असा भिक्षू संघ नेहमी धम्मचक्र किंवा धम्माचा प्रचार आणि प्रसार करत फिरत असताना त्यांच्या पायाखाली काही किड्यामुंगी मरायचे आणि किडेमुंगी मेल्यानंतर बरेच इतर धर्माचे लोक भिक्षू संघांना नावं ठेवायचे. अरे बौद्ध भिक्षू असे कसे अहिंसावादी, हे तर शुद्ध हिंसावादी आहेत, यांच्याकडून आपण काय अहिंसा शिकली पाहिजे असं बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं. त्यामध्ये आजीवक निघंटनात पुत्तांच्या शिष्यांचं देखील म्हणणं होतं. आणि तिथून सुरुवात अशी झाली, भगवान बुद्धाला देखील असं वाटलं की पाण्या पावसामध्ये भिक्षूंची परेशानी होते. प्रत्येक पावसाळ्यामध्ये प्रत्येक भिक्षूंना पायी चालावं लागायचं आणि पायी प्रवास असताना काही भिक्षू वाहून जायचे पुरामध्ये, काहींच्या पायाखाली किडेमुंग्या मारायच्या, काहीकडून हिंसा व्हायची. अशा छोट्या छोट्या कारणास्तव भगवान बुद्धाकडे असे बरेच प्रश्न आणि प्रकरणं गेले. त्या कारणास्तव भगवान बुद्धांनी नियम असा काढला की प्रत्येक भिक्षूने आषाढी पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत या 3 महिन्यामध्ये एकाच ठिकाणी राहून आपल्या ज्या गावामध्ये शहरामध्ये जे उपासक आहेत त्यांना धम्माचा हितोपदेश दिला पाहिजे. आणि हाही एक महत्त्वाचा भाग वर्षावास सुरुवातीसाठी प्रमुख मानला जातो. खऱ्या अर्थाने इथून पुढचा उपदेश हा महत्त्वाचा राहील की वर्षावासामध्ये आपण काय करायला पाहिजे. बऱ्याचदा उपासकांना असा भ्रम होतो की वर्षावासमध्ये आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचतोय बस एवढं खूप झालं, इतकं महत्त्वाचं नाही, याच्यापेक्षाही खूप मोठा धम्म आहे. आत्ताचं एक प्रकरण आहे, कर्नाटकमध्ये धम्मा नावाचं एक काहीतरी फिल्म रिलीज झाला आणि त्या फिल्मबद्दल बरीच कॉन्ट्रोवर्सी झाली.
एक मुलगी आहे ती भगवान बुद्धावरती चढून, भगवान बुद्धाच्या त्या स्टॅच्यूवरती चढून असा मॅसेज देते. तिला तिचा वडील विचारतो की अरे भगवान बुद्ध देव आहेत, तू देवावर कशाला चढलीस, असं काहीतरी. आणि त्यावेळेस ती मुलगी रिप्लाय देते की भगवान बुद्ध देव मानत नाहीत, भगवान बुद्ध देव मानित नाहीत आणि भगवान बुद्धावरती मी भगवान बुद्धाचा दैववादी सिद्धांत आहे तो मी खोडून काढते. त्यातून सिद्ध करायचं हे आहे की मी भगवान बुद्धाचा शिष्य आहे आणि भगवान बुद्धाच्या विनयानुसार म्हणा किंवा भगवान बुद्धाच्या नियमानुसार म्हणा किंवा आपल्या त्यांच्या रूल्स अँड रेग्युलेशननुसार म्हणा, भगवान बुद्ध दैववादी नाहीत. भगवान बुद्ध हे अदैववादी आहेत. खऱ्या अर्थाने भगवान बुद्ध हे आशावादी नाहीत, भगवान बुद्ध हे खऱ्या अर्थाने निराशावादी नाहीत. भगवान बुद्ध खऱ्या अर्थाने वास्तववादी आहेत. हे तुम्ही खरं समजून घ्यायला पाहिजे. हेच प्रकरण घेऊन एक काल परवा उपासक आले होते. उपासकांचं म्हणणं असं होतं की भंतेजी, ते जे एक फिल्मचं ते प्रकरण आहे त्याच्याबद्दल तुमचा विचार काय आहे. मी म्हटलं त्याच्याबद्दल मी पूर्णतः निगेटिव्ह आहे. उपासक म्हणे मी त्याच्याबद्दल पूर्णतः पॉझिटिव्ह आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की भगवान बुद्धाचा जो मॅसेज आहे, मी देव नाही किंवा मी देव मानत नाही, असं त्या मुलीला सांगायचं होतं, असं तो उपासक म्हणाला. पण त्यांना मी हे पण सांगितलं की अरे उपासका, जर भगवान बुद्धाच्या स्टॅच्यूवर जाऊन मी देव नाही असं सांगण्याऐवजी ती एखाद्या स्टेजवरती राहून देखील, भगवान बुद्धाचं जे स्टेज आहे त्या स्टेजवरती राहून देखील असं म्हणू शकली असती की भगवान बुद्ध देववादी नाहीत, देवाला मानणार नाहीत, म्हणून मीही देखील देव मानणार नाही, असंही ती आपल्या वडिलांना सांगू शकली असती. खऱ्या अर्थाने जर उदाहरणच द्यायचं असेल, एखादा इंजिनियर असेल, त्याने चांगलं घर बांधलं असेल, एंटिलिया टाईप किंवा बुर्ज खलिफा टाईप, तर त्या इंजिनियरला डोक्यावर जाऊन तुम्ही खूप महान आहात असं त्याला म्हणायची गरज नाही. आपण त्यांच्या जवळ जाऊन त्यांना हे देखील म्हणू शकतो की तुम्ही खूपच छान काम केलं आहे, तुमची इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग आम्हाला आवडते. त्याचप्रमाणे भगवान बुद्धाचं देखील असंच. भगवान बुद्ध हा देव मानत नाही किंवा भगवान बुद्ध देववादी नव्हते, ही ती मुलगी त्या आपल्या स्टॅच्यूवर देखील न जाता सांगू शकली असती. ही कॉन्ट्रोवर्सी फार एक काही ठिकाणी पॉझिटिव्ह मॅसेज देऊन गेली, काही ठिकाणी निगेटिव्ह मॅसेज देऊन गेली. आज देखील ती कॉन्ट्रोवर्सी कर्नाटकच्या त्या एका छोट्याशा क्लिपवरून, त्या मुद्द्यावरून ती आज देखील एक चर्चेचा विषय होऊन बनलेली आहे. तात्पर्य हे आहे की आपण 2 पुस्तकाचं वाचन करून धम्माचे फार मोठे अभ्यासक होतो असा त्याचा अर्थ होत नाही. त्या उपासकाचं म्हणणं होतं की मी बुद्धाने त्यांचा धम्म ग्रंथ वाचला, मिलिंद प्रश्न वाचला, म्हणजे याचा अर्थ आपण बुद्ध धम्म कोळून पिला, बुद्ध धम्म आम्हाला समजला, असं होत नाही. स्वतः बाबासाहेब म्हटले मी इतका बुद्ध धम्म वाचला, परंतु मी माझ्या गोट्याभर पाण्यापर्यंत देखील बुद्ध धम्म वाचला नाही, एवढाच मला बुद्ध धम्म समजला. आपण कोणत्या झाडाचे पाले. वर्षावास हा देखील आपल्याला धम्माबद्दल सज्ञानी बनवण्यासाठीच आहे. वर्षावासामध्ये केवळ बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथच वाचला पाहिजे असं देखील नाही. खऱ्या अर्थाने वर्षावासामध्ये आपण मिलिंद प्रश्न असेल, बुद्धचर्या असेल किंवा जे जागतिक कीर्तीचे महान लेखक असतील, आनंद कौशल्यान असेल किंवा राहुल सांस्कृत्यान असेल किंवा धम्मानंद कोसंबी असेल, धर्मरश्मी असेल, धर्मरक्षित असेल, असे कित्येक विद्वान लेखक आहेत, त्यांचे देखील आपण पुस्तक वाचायला पाहिजे. माझी गोष्ट सांगायची खरी म्हणजे मी तर आमच्या आषाढी पौर्णिमेला वर्षावास सुरू झाला, त्यानंतर 15 दिवसामध्ये मी बुद्धाने त्यांचा धम्मग्रंथ संपवला. तात्पर्य हे आहे की मला आज मी निर्वाणाबद्दल देखील वाचत आहे. एक तथागत भगवान बुद्धाचा अनित्यवाद, एक अध्ययन, याच्याबद्दल देखील
एक MPhilचा थेसिस एका विद्यार्थ्याचा वाचून म्हणजे त्यांना देखील थोडंसं गायडन्स मी हे करत आहे. तात्पर्य हे आहे की आपल्याला जसा वेळ मिळेल, जसं आपल्याला होईल, धम्माचं म्हणा किंवा ध्यानाचं म्हणा, ते आपण काम करत राहिलं पाहिजे. वर्षावासाचा काळ हा सर्वांसाठी पवित्र आहे, सर्वांसाठी फार महत्त्वाचा आहे. तुम्ही जितका वर्षावासामध्ये धम्माचा ध्यानाचा अभ्यास कराल तितकं तुमच्या ते सद्गुणासाठी, खऱ्या अर्थाने सद्गती आणि सुगतीसाठी कारणी लागेल. आणि खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीमुळे या वर्षावासाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हटल्या जातं. विश्वाचा गुरु जर कोण असेल तर तो भगवान बुद्ध आहे. भगवान बुद्ध हा जगाचा गुरु आहे, जगद्गुरु आहे. एक तथागत भगवान बुद्ध हे जगाचे एक सुपर सायंटिस्ट आहेत, एक महान वैज्ञानिक आहेत. भगवान बुद्धाच्या या धम्माची प्रशंसा अनेक थोर महान अशा विद्वानांनी, सायंटिस्ट लोकांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये आईन्स्टाईन असेल, त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असेल, त्याच्यामध्ये पाश्चात्य विचारवंत रिस डेव्हिड असेल, किंवा आमचे भारतीय विचारवंत असेल, किंवा ईस्टर्न थिंकर जे असतील, प्रत्येक विचारवंताने तथागत भगवान बुद्धाच्या विचारांना स्वीकारलेलं आहे आणि ते आचरणामध्ये देखील आणलेलं आहे. आपल्याला देखील या वर्षावासाच्या काळामध्ये एवढा सुवर्ण काळ असतो. या सुवर्ण काळामध्ये आपण निश्चितच आपल्या देहाला एका या मृत रूपातून अमूर्त रूपामध्ये न्यायचं जर असेल तर त्यासाठी हा वर्षावास तुमच्यासाठी कारणी लागू अशी मी सदिच्छा बाळगतो. आणि आपल्यासाठी जे जे काही इच्छा असेल, आकांक्षा असेल, महत्त्वाकांक्षा असेल, ज्याप्रमाणे चंद्र पौर्णिमेचा पूर्ण होतो तशाच तुमच्या इच्छा सदिच्छा पूर्ण हो अशी माझी अपेक्षा.